नमस्कार शेतकरी मित्रांनो. या वर्षी पीक विम्याचे जे काही ट्रिगर होते महत्वाचे, ते ट्रिगर हटवल्यामुळे पीक विमा फक्त आता पीक पाहणीद्वारे जे काही उंबरठा उत्पादन निघेल आणि त्या उत्पादनामध्ये घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. आणि उंबरठा उत्पादन काढण्यासाठी एका मंडळामध्ये 12 गावामध्ये म्हणजे 12 ठिकाणी हे उंबरठा उत्पादन काढण्यात येते. आता त्याच्या व्यतिरिक्त एक विमा गाडीचा कसा असतो एक थोडक्यात सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुढचं जे काय मला बोलायचं. आता ही जी गाडी आहे, ह्या गाडीचा विमा काढलेला असतो. आता या गाडीचा जर समजा पुढचा भाग तुटला तर याचा विमा मिळतो, एखादा काच फुटला याचा मिळतो. म्हणजे एक एक जरी एवढा जरी भाग गेला पुढचं बंपर, तर ते बंपरचा सुद्धा इन्शुरन्स होतो. नुसता काच फुटला तरी त्याचा इन्शुरन्स होतो, हे काच फुटला इन्शुरन्स होतो, किंवा हे तुटलं तरी इन्शुरन्स होतो. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, ह्या गाडीचे साधे लाईट असतात का हे मागल्ले पुढले, हे जरी फुटले ना तर इन्शुरन्स होत असतो. आणि त्याच्या वायरिंग जरी तुटल्या, वायरिंग जळाली काही झालं तरी सुद्धा पीक विमा आपलं सॉरी या गाडीचा इन्शुरन्स होत असतो. असं होत नाही की तुमची बंधी गाडी खराब होऊ द्या आणि बंधी गाडी खराब झाल्यावर ती जळाल्यावर तुटल्यावर फुटल्यावर मग इन्शुरन्स देऊ, असं होत नाही. किंवा या गाडीचा जो काही इन्शुरन्स काढलेला आहे त्याच्या ज्या ज्या पार्टचा इन्शुरन्स काढलाय ते सगळा त्या पद्धतीनं मिळत असतो. आणि आपल्या शेतकऱ्याचा विमा कसा मिळणार आहे माहितीये का? आणि मी तर म्हणतो मिळतोच का नाही. एका मंडळामध्ये 12 ठिकाणी काढल्या जाणार आहे उंबरठा उत्पादन, असं 12 गावात कुठतरी काढल्या जाणार, बरोबर आहे. आता असं 12 ठिकाणी काढले, समजा ह्या गावात काढले, ह्या गावात काढले, ह्या गावात काढले, ह्या गावात उंबरठा उत्पादन काढले. आता ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, आता तुम्हाला माहिती आहे सध्याचा पावसाळा कसा असतोय. म्हणजे इथं घर आहे, हे घर आहे, हे रस्ता आहे, ह्या घरावर धो धो पाऊस पडतो आणि या रस्त्याला थेंब नसतोय. होतंय का नाही असं? म्हणजे असं बऱ्याच वेळा मला झालंय की पुढं रस्त्यानं चाललंय, पुढं पाऊस पडायला आणि इथं थांबलं तर इथं थेंब नाही, इकडं पाऊस पडायला, इकडं ऊन पडायला, अशी परिस्थिती होती का नाही. मग जे उंबरठा उत्पादन ह्या गावात काढले, ह्या गावात काढले, ह्या गावात काढले, ह्या गावात काढले आणि अतिवृष्टी ह्या गावात झालेली असली, याचं नुकसान झालेलं आहे. त्याचं जे कोणतं पीक असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, गहू, हरभरा, जे कोणतं पीक असेल, मग अतिवृष्टी ह्या गावात झाली, उंबरठा उत्पादन इथं काढलेले, या शेतकऱ्यांचा काय दोष आहे बरं? आणि समजा इथं जर उंबरठा उत्पादन हे सगळ्याची सरासरी काढल्या जाते पुन्हा. आता समजा यायचं ह्या गावात बी झालेलं असलं, इथं समजा 50% नुकसान झालेले, किती ह्या गावात 20% नुकसान झालेले, बरोबर. या दोन्हीची सरासरी काढली जाणार. मग यायचं जे 50% नुकसान झालंय तर यायचा काय दोष आहे यायच्यात भाग घ्यायला, या 30% पुन्हा यायचे, म्हणजे यायची बरोबर यायची संग चालली ना. आता यायचं 2 एकर नुकसान झालंय, यायचं एकर बरंच नुकसान झालंय, पण दोघांची सरासरी काढल्यावर किती व्हाले, 2 आणि 1 3, म्हणजे 1.5 एकरच नुकसान व्हायलंय. मग याचं 2 एकर नुकसान झालेलं आहे, याचा अर्ध्या एकरचा फायदा नाही ना काही, बरोबर आहे का? लक्षात यायला तुमच्या लक्षात येत असेल तर नक्कीच कमेंट करा. तर मग हे जी अशी सरासरी काढल्या जाणारी सगळ्या 12 ठिकाणची आणि त्याच्यानुसार नुकसान भरपाई मिळणार, ठीक आहे. सगळ्याची सरासरी काढली, समजा तिथं 40% नुकसान झालेलं असं आलेलं आहे, बरोबर आहे. मग आता ह्या गावात भयानक अतिवृष्टी झाली, ती यायचं चटच वाहून गेले, काहीच राहिलं नाही. ह्या गावात बी चट वाहून गेले, समजा ह्या गावात आले पुन्हा ह्या गावात वाहून गेले. मग या शेतकऱ्यांचं काय नुकसान, यायचं तर 100% नुकसान आहे. जसं आता धाराशिव मध्ये झालं होतं, जमिनीत माती सुद्धा राहिली नव्हती, पिकं तर नाहीत नाही पण माती राहिली नव्हती. मग ही अशी कोणती पीक विमा योजना आहे पहा तुम्ही. आता याच्यावर कोणीतरी बोलणं गरजेचं आहे. आणि जे काय आपले आमदार फिमदार हे निवडून दिलेत का, हे काय नुसते रोडचे काम, सभागृह याच्यासाठी दिलेली नाहीत. जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, बेरोजगाराचे प्रश्न आहेत, सामान्य जनतेचे प्रश्न आहेत, याच्यासाठी निवडून दिलेत. जे काही ते तिकडून काम आणतात याच्या कार्यकर्त्याला कशी गुत्तेदारी देता येईल याच्यासाठी निवडून दिलेले नाहीत, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी दिलेत. त्याच्यामुळे जे काही त्याचे माग पुढे करणारे चेले चपाटे आहेत का, तर त्याला तुम्ही प्रत्येक गावातल्यानं सांगायला पाहिजे की अशा प्रश्नावर बोला
जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, पीक विम्याची अशी व्यवस्था आहे, अतिवृष्टीचं अनुदान अजून किती शेतकऱ्याला आलेलं नाही, रब्बी अनुदान किती शेतकऱ्याला आलेलं नाही. कोणी म्हणतं मी केवायसी केली तरी आलं नाही, कोणी म्हणतं मग फार्मर डिजिटल आयडी काढलेला आहे तरी मला येईन, माझा काय प्रॉब्लेम आहे, अशा बऱ्याचशा कमेंट मला येत असतात. आणि त्यामुळं हे कुठंतरी विचार करण्याजोगं आहे. मग ज्या या शेतकऱ्याचं 100% नुकसान होतंय, या शेतकऱ्याचा काय दोष आहे, याचं 20% नुकसान झालंय, याची बरोबरी याच्या संग होऊन जाणार म्हणजे कोणाचा कोणाला मिळ नाही. म्हणजे 12 ठिकाणी, कारण पाऊस काय सगळीकडे सारखा पडत नाही. तुम्ही बघितलं असं, मी जसं सांगितलं की घरावर पाऊस पडतो रस्त्यावर काहीच नसते, अशी परिस्थिती असती. आणि त्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये बदल होणं गरजेचं आहे. जसं या गाडीचा काच फुटला का ते काचापर्यंत नुकसान भेटलं पाहिजे. म्हणजे पहिल्यानं अतिवृष्टी झाली त्या भागात पंचनामे व्हायचे, 25% पेक्षा जास्त जर झाली तर सरसगट शेतकऱ्यांना 25% अग्रिम मंजूर होत होता. आणि आता ते 25% अग्रिम गायब झाला, अतिवृष्टी गायब झाली. आता सगळ्यात शेवटी म्हणजे समजा तुम्ही लक्षात आला असेल, पेरणी केली, बरोबर आहे, 1-2 मिनिटं. आता या एखाद्या शेतकऱ्यानं पेरणी केली या रानामध्ये आणि त्या धो 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 पाऊस पडला, हे गेलं वाहून, बरोबर आहे. पेरणी केल्या केल्या 8 दिवसानं हे वाहून गेलं. पुन्हा त्या शेतकऱ्यानं डबल बियाणं आणलं, डबल खत आणलं, पुन्हा पेरणी करून ठेवली आणि पुन्हा चांगलं उगवलं पीक, असं जरा वरी आलं आणि पुन्हा 15 दिवसानं धो 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 पाऊस पडाने पुन्हा वाहून गेलं. म्हणजे मला सांगा, आता याचं उंबरठा उत्पादन कवा यानं पेरीत बसायचं किती वेळानं, जेव्हा शेवटी त्याचं उंबरठा उत्पादन काढण्यात येईल त्यावेळेस त्या शेतकऱ्याला विमा मिळत. मग त्यानं जे 10 बारे इथं पेरलं, 2 बाऱ्या 3 बाऱ्या तर पेरण्या सहज होत्यात. तुम्ही बघितला हा, दुबार पेरणी तिबार पेरणी होतीच जर अतिवृष्टी झाली किंवा पाऊसच पडला नाही तर अशा वेळेस. मग या पीक विमा योजनेचा काय फायदा आहे मला सांगा तुम्ही. ह्या शेतकऱ्यानं जर 3दा पेरलेला असेल तर याचं किती नुकसान झाले, 3 वेळेस पेरले आणि उंबरठा उत्पादन कवा निघणार, सगळ्यात शेवटी. मग शेतकऱ्याचं नुकसान कसं भरून निघणार. म्हणून ही पीक विमा योजना काहीच कामाची नाही, यासाठी बदल होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण जे पाठवलेले लोकप्रतिनिधी आहेत, तर प्रत्येक गावातले जे काही शेतकरी असतील, त्यांचे जे कार्यकर्ते असतील नेत्यांचे तुमच्या गावातले, तर त्याला ह्या गोष्टी सांगा. त्यालाच माहिती आहे, पण त्याला तुमच्याहून काहीच घेणं नाही. त्याला बस नालीचं काम दिलं, एखादं शाळाचं शेड दिलं, तो तितक्यात खुश आहे. तुमचं काय याचा विचार आता प्रत्येक शेतकऱ्यानं करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत या गोष्टीचा शेतकरी विचार करणार नाही, नाहीतर झालंय काय शेतकऱ्याचं, करतेन कोणीतरी, पाहतेन कोणीतरी आणि कोणीतरी केलं आपल्याला भेटावं एवढीच अपेक्षा आहे. आपण काहीच करायचं नाही, करायचं लोक आहे ना, फायदा आपल्याला व्हावा ही अपेक्षा आहे, ती सोडावं लागेल. त्यावेळेस कुठेतरी पीक विमा योजना असेल, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न असेल किंवा इतर बऱ्याचशा अडचणी आहेत शेतकऱ्याच्या, त्यावेळेसच सुटत्या. नाही तर जय हिंद, जय महाराष्ट्र.